बाळूमामांच्या नावानं चांगभल्या या मालिकेत बापूच्या नावानं पत्र येतं. ते वाचून त्याचे डोळे पाणावतात. तो मामांना सांगतो की त्याला नोकरी लागली आहे. एवढं शिकलो, एवढे प्रयत्न केले, पण काही निष्पन्न झालं नव्हतं. पण इथं तळावर राहिलो, सेवा केली. ज्या गावातून निघालेलो त्याच गावात परत आलो आणि आता तालुक्याच्या गावातून सरकारी नोकरीचं पत्र आलंय. हे सांगितल्यावर बाळूमामा त्याला म्हणतात की आईवडिलांची सेवा कर. पुढच्या वर्षी तुझं लग्न होईल. स्थळ तुझ्याकडे स्वतःहून चालत येईल. रडू नको असंही ते त्याला समजावतात. पण त्याला रडूच कोसळतं. निस्वार्थी सेवा केल्याचं फळ त्याला मिळालेलं असतं. तो मामांच्या आदेशानंतर घरी चालायला लागतो. इकडे प्रतापच्या घरी खालच्या आईतील सखू रणजीशी गुपचूप तो बोलत असल्याचं त्याच्या आईला सांगते. प्रताप घरी आल्यावर त्याची आई त्याला जाब विचारते. प्रताप त्यानंतर मालकाकडे जाऊन काम मागतो. मालक काम देतो, पण त्याला त्याच्या मनात फसवायचा विचार आलेला असतो. इकडे रणजी मामांच्या तळावर लपतछपत रात्री पोहोचते. शेजारणीसोबत ती आलेली असते. मामा तिला सकाळी यायला सांगतात, पण ती मला भ्या वाटते असं सांगते. त्यावर मामा तिला तुला इथे यायला कसलीच अडचण होणार नाही हे स्पष्ट करतात. त्यानुसार ती सकाळी येते. मामा तिला तुझं लगीन प्रतापसोबतच होणार. त्याचे दिवस सध्या वाईट सुरू आहेत, पण वेळ जाते. त्याला कामही लागेल आणि त्याचं लोक नावही काढतील असा आशीर्वाद देतात. रणजी हा दिवस मी कधीच आयुष्यात विसरणार नाही असं सांगते. तर मग बाळूमामांच्या नावानं चांगभलं ही मालिका तुम्ही पाहता का? ह्याचे एपिसोड अपडेट तुम्हाला पाहायला आवडतील का हे आवर्जून सांगाल. आणि आपल्या मराठी एंटरटेनमेंट विश्व या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.